आजच्या जे पत्रकार परिषद झाला त्याच्यामध्ये महत्वाचे आमचे पाण्याच्या अनुषंगाने की सध्या पाण्याचा साठा किती आहे, आपले नवीन प्रोजेक्ट्स जे शहरासाठी आपण प्लॅन करत आहे त्याच्यावर चर्चा झाली आणि शेवटी जे पावसाळ्यापूर्वी जी आपली तयारी असते त्याच्यावर चर्चा झाली। तर याच्यामध्ये पावसाळ्यापूर्वी तयारीबद्दल आम्ही डिटेल माहिती आज पत्रकार परिषदमध्ये दिलेली आहे। जे रुटीन काम्स आहे ते त्याच्यामध्ये चालू आहे। त्याच्याशिवाय जे महत्वाचा भाग म्हणजे की IIT बॉम्बे आणि नीरीनी जे रिपोर्ट दिला होता 2018-19 मध्ये, तर त्याच्यामध्ये काही उपाययोजना त्यांनी सांगितली होती। तर त्याच्या अनुषंगाने आमच्या काय प्लॅनिंग आहे त्याच्याबद्दल आपण माहिती दिली। एक होल्डिंग पॉन्ड मोठा एक स्ट्रक्चर आपला करण्याचा त्याच्यामध्ये एक प्लॅन आहे। तर त्याच्यासाठी पाठपुरावा अर्बन चॅलेंज फंड मध्ये, डिझास्टर मिटिगेशन फंड्स मध्ये याच्या माध्यमातून आपण करत आहोत। आपल्या शहरामध्ये सध्या कुठल्याही प्रकारची पाणी कपातची आवश्यकता नाही। पाण्याचा साठा किती आहे वेगवेगळ्या डॅम्स मध्ये ते आपण शेअर केलेला आहे। पण याचा अर्थ असा नाही की पाण्याचा वेस्टेज झाला पाहिजे। सध्या आपल्याकडे सफिशियंट पाणी आहे, कुठेही आपण कपात करणार नाही। तिसरा विषय आपला जे सध्या आपण वेगवेगळे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स, ज्याच्यामध्ये पाण्याचे प्रोजेक्ट्स असेल, त्याच्यामध्ये सुवरेजचे प्रोजेक्ट्स असेल, याच्यासाठी आपण वर्ल्ड बँकशी चर्चा करत आहे आणि वर्ल्ड बँकच्या माध्यमातून काही आपण ग्रँट त्याच्यामध्ये आपल्याला स्टेटकडनं मिळणार आहे। काही आपण अर्बन चॅलेंज फंड जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आपण अप्लाय करणार आहे आणि काही आपण वर्ल्ड बँक कडनं लोन लेण्याच्या सुद्धा आपली चर्चा चालू आहे। याच्यामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहे। हे प्रोजेक्ट्सच्या बेसिक महत्व एवढाच आहे की पुढचे 10 वर्ष 15 वर्षाची जे रिक्वायरमेंट आहे शहराची ते लक्षात घेऊन आपल्याला आतापासून हे बडे इन्फ्रास्ट्रक्चर्स आपल्याला करण्याची आवश्यकता आहे। तर त्याच्यासाठी काय पद्धतीने प्रायव्हेट सेक्टरच्या इन्व्हेस्टमेंट आणि गव्हर्नमेंटची वेगवेगळी स्कीम्स आहेत त्याच्या फंड आपण एकत्रितरित्या इंटिग्रेटेड पद्धतीने घेऊन कसं प्लॅनिंग करणार आहे त्याच्यासाठी आपण वर्ल्ड बँकशी सुद्धा बोलत आहोत। तर वसई किल्ल्याबद्दल बोलूया। आपले शहरामध्ये मोठा एक ऐतिहासिक वारसा म्हणून आपल्याकडे वसई किल्ला आहे। त्याच्या एक जतन करणं महानगरपालिकाच्या आणि पूर्ण शहराची जबाबदारी आहे। तर त्याच्या अनुषंगाने आम्ही आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाशी आमची आज सकाळी बैठक झाली आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे उपाययोजना कसं करता येईल त्याच्यासाठी काही शॉर्ट टर्म असेल, काही लॉंग टर्म असेल, तर त्याच्यासाठी चर्चा झालेली आहे। आर्किओलॉजिकल सर्वेचे काही नियम असतात, प्रोटेक्टेड मॉन्युमेंट्सचे इर्द गिर्द काही प्रकारचे कन्स्ट्रक्शन अलाउड आहे काही, तर ते सगळे एकत्रितरित्या प्लॅनिंग करून काय त्याच्यामध्ये जे अलाउड आहे त्याचा करण्याचा एक DPR आपण तयार करणार आहे आणि DPR मध्ये टप्प्याटप्प्याने आपण काम करणार आहे। NDRF आपण सगळ्यांना माहिती आहे की मागच्या वर्षी काही इमारत कोसळले होते MMR रिजन मध्ये आणि स्पेसिफिकली आपले कॉर्पोरेशन एरियामध्ये सुद्धा। तर याच्यामध्ये बेसिकली जे कॉन्सेप्ट असते गोल्डन आवरच्या की इमारत कोसळले तर इमिडिएट रिस्पॉन्स आपण दिले अर्धा तास 1 तासामध्ये, तर त्याचा फार बेनिफिट होते आणि जसं जसं डिले होते तसं तसं परिस्थिती वाईट होते। तर याच्या अनुषंगाने आपल्याला NDRF ची मदत तर मिळतच आहे, पण आपले फायर डिपार्टमेंटचे काही लोकांना 20-25 लोकांना मी NDRF कडे ट्रेनिंगसाठी आता पाठवलेला आहे। तिथे ते स्पेसिफिकली बिल्डिंग रेस्क्यूची ट्रेनिंग घेणार आहे। बिल्डिंग रेस्क्यूसाठी काही आवश्यक इक्विपमेंट जे पाहिजे ते आपण खरेदी करणार आहे। तर हे एक क्विक रिस्पॉन्स टीम म्हणून आपल्या शहरामध्ये काम करणार आहे, डेडिकेटेड की कुठेही बिल्डिंग कोसळली तर हा टीम फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून काम करणार आहे आणि डेफिनेटली NDRF ची टीम सुद्धा आपल्या सोबतच आहे, तेही मदत करणार आहे। पण आम्हाला असं वाटलं की स्पेशलाइज ट्रेनिंग घेऊन एक स्पेशलाइज युनिट आपल्याला तयार केली पाहिजे शहरामध्ये, तर त्याच्या अनुषंगाने त्यांची ट्रेनिंग आता NDRF कडे सुरू आहे। एक हायवेवरती राडा रोड राडा रोड शहराच्या जे MMR रिजन मध्ये कन्स्ट्रक्शन डेब्री मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होत आहे आणि त्याचा जे इम्पॅक्ट आहे ते वसई विरार कॉर्पोरेशन मध्ये सुद्धा दिसते आपल्याला की बरेचसे ठिकाणी इल्लीगल भूभराव होते, ज्याच्यामुळे एन्व्हायरमेंटचं नुकसान, कांदळवनचं नुकसान होते आणि सरकारी जमीनवर इल्लीगल ऑक्युपेशन सुद्धा वाढत आहे। तर याच्या अनुषंगाने आम्ही धोरण तयार करण्याचा प्रोसेस तर चालू आहे, पण इमिडिएटली आम्ही एक मोबाईल पथक आता सुरू करत आहे, केलेली आहे 1-2 दिवसापासून। त्याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट म्हणजे पोलीस, कॉर्पोरेशन, रेव्हेन्यू, फॉरेस्ट आणि RTO
असे सगळे एजन्सीजचे रिप्रेझेंटेटिव्ह ते मोबाईल पथकमध्ये राहणार आहे आणि दे विल इन्स्पेक्ट दी स्पॉट्स पूर्ण शहरामध्ये कुठे कुठे असे इन्सिडेंट्स आहे आणि जे पण आवश्यक लिगल कारवाई आहे वेगवेगळे डिपार्टमेंट्सच्या मार्फत म्हणजे फॉरेस्टची काय कारवाई अपेक्षित आहे त्याच्यामध्ये पोलीसची काय आहे रेव्हेन्यूची काय तर प्रत्येक डिपार्टमेंट आपले जे पण त्यांची नियमानुसार कारवाई आहे ते करणार आहे आणि इट विल बी अ इंटिग्रेटेड रिस्पॉन्स बरेच वेळेस थोडासा डिपार्टमेंटलिझममुळे ऍक्शन थोडासा डिले होते तर ते डिले टाळण्यासाठी आम्ही हे मोबाईल पथक सुरू केलेलं आहे आणि त्याची एक व्यवस्थित पुढच्या आठवडे आम्ही एक उद्घाटन सुद्धा करणार आहोत. पावसाळ्यापूर्वी किती नालेसफाई आणि झाली? किती पर्सेंटेज नालेसफाई झाली? नालेसफाईचं काम आपला फारच वेगाने सुरू आहे. सरासरी आता 70% आपले नालेसफाई झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण प्रायोरिटी असा ठरलेला आहे की जे पण फ्लडिंग स्पॉट्स आहेत दरवर्षी जे फ्लडिंग स्पॉट्स असतात तर ते नाले प्रायोरिटीने आपण सफाई केलेली आहे तर आपण असं प्रायोरिटी ठरवून नाले सफाई करत आहे शेवटचे 30% सरासरी शिल्लक आहे ते पावसाळ्यापूर्वी डेफिनेटली ते कम्प्लीट पावसाळ्यापूर्वी रस्त्याची डागडुजी केली जाणार बोलला होता, काय नक्की कशा पद्धतीने? आपलं पॅचवर्कच्या जे टेंडर आहे ते फायनल झालेलं आहे आणि 2-3 दिवसामध्ये ते रस्त्याचे जे पण पॅचेस आहे बरेचसे आपले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आपले डिपार्टमेंटचे झाले होते ज्याच्यामध्ये रस्ते खुदाई झालेली आहे. गुजरात गॅसचे गॅसच्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण त्यांना परवानगी फार ओपनली दिली होती तर त्याच्यामुळे जिथे तिथे त्यांनी डिगिंग केलेलं आहे ते रस्त्यावर पॅचवर्कचं काम आता होणार आहे आणि हे पण पूर्ण पावसाळ्यापूर्वी डेफिनेटली हे कम्प्लीट होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.